काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत, कारण भारताच्या मतदार नसताना सोनिया गांधी या यादीत कशा असा प्रश्न उपस्थित झाला। भारताच्या नागरिक नसताना सोनिया गांधी मतदार झाल्याच कशा असा प्रश्न विचारत दिल्ली न्यायालयामध्ये एक याचिका करण्यात आली। त्यावर उत्तर देण्यासाठी सोनिया गांधी यांना न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। या प्रकरणी न्यायालयात काय घडलंय ते आता आपण पाहणार आहोत। दोन 2025 मध्ये 1968 साली सोनिया यांचं राजीव गांधी यांच्या सोबत लग्न झालं। 1980 मध्ये सोनिया गांधी नवी दिल्लीतल्या एका मतदारसंघाच्या यादीमध्ये नामनिर्दिष्ट होत्या। 1982 साली मतदार यादीतून सोनिया यांचं नाव वगळण्यात आलं। 1983 साली सोनिया गांधी भारताच्या नागरिक बनल्या। नागरिक झाल्यानंतर सोनिया पुन्हा एकदा मतदार बनल्या। याच बरोबर आणखीही एक तपशील समोर येतोय की याचिकाकर्त्यानं न्यायालयात काय प्रश्न उपस्थित केलेले आहेत तेही आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। न्यायालयामध्ये प्रश्न विचारले गेले की सोनिया गांधींच्या नागरिक नसतानाही मतदार बनण्याच्या बाबतीत पद्धत आणि प्रक्रिया काय राबवली गेली। नागरिक नसताना मतदार बनण्यासाठी सोनिया गांधींनी कोणती कागदपत्र दिली। इतकंच नाही तर मतदार यादीमध्ये नाव आल्यानंतर ते नाव 2 वर्षांनी का वगळलं गेलं असे सगळे प्रश्न याचिकाकर्त्यांनी न्यायालयामध्ये उपस्थित केले। त्या आधारे सोनिया गांधींना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। आपल्यासोबत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर जोडले गेले आहेत। अतुलजी नमस्कार, प्रसाद काथे बोलतोय। माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो ना, येतोय, बोला। अतुलजी, ज्या पद्धतीनं सोनिया गांधी भारताच्या नागरिक नसतानाही मतदार झाल्या, मतदानकर्त्या झाल्या, हा सगळा प्रकार म्हणजे काँग्रेसच्या वोट चोरीच्या आंदोलनावरचं एक नैतिक प्रश्नचिन्ह आहे का आणि गांधी घराण्याचं अनैतिक वर्तन आहे का? ते केवळ नैतिक आणि अनैतिक प्रश्न नाही, हा कायदेशीर प्रश्न आहे। मला जे आठवते त्याच्याप्रमाणे 1980-81 च्या आसपास इंडिया टुडेने त्यावेळेला याच्यावर स्टोरी केली होती की सोनिया गांधी या नागरिक नसताना त्या ठिकाणी मतदान करतायत आणि त्यांचा पत्ता प्रधानमंत्री निवासाचा पत्ता म्हणून दाखवलेला होता। आणि त्याच्यानंतर मग सोनिया गांधींनी नागरिकत्व घेण्याची प्रक्रिया केली। या देशाची घटना, या देशाच्या वैधानिक संस्था यांना किंमत न देणं आणि जसं पंडित नेहरू एकदा लोकसभेत बोलले होते, आय एम समथिंग मोर दॅन प्राईम मिनिस्टर, हा जो अहंकार नेहरू खानदानामध्ये आहे त्याची परिणिती नागरिक नसताना मतदान करण्यामध्ये झालेली आहे। आणि आता सोनिया गांधी नॅशनल हेरॉल्ड केसच्या पाठोपाठ या केसमध्ये कायदेशीर कचाट्यात सापडलेले आहेत। त्यांना याची उत्तरं द्यावी लागतील, कारण कायद्यासमोर सर्व समान असतात हे कायद्याचं मूलभूत तत्व आहे। बिलकुल अतुलजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी।